प्रताप सरनाईक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत आणि प्रवीण दरेकर यांनी त्यांना कडक शब्दात समजावलं आहे. सविस्तर सांगतो. मीरा भाईंदरमध्ये आमचा गेम झाला. छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाटांची फसवणूक झाली. हे आरोप आहेत खुद सत्तेतील मंत्र्यांचे. महायुतीत नक्कीच चाललंय काय? राजकारणात मैत्री आणि युती ही सत्तेसाठी असते, पण जेव्हा सत्तेच्या वाटाघाटीत मनासारखं मिळत नाही तेव्हा हीच मैत्री कशी तुटेपर्यंत ताणली जाते याचं जिवंत उदाहरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीत आता उघड उघड ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे. इतके दिवस जे नेते हम साथ साथ हे म्हणत होते तेच आता एकामेकांवर फसवणुकीचे गंभीर आरोप करू लागले आहेत. एकीकडे मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत, तर दुसरीकडे भाजपचे संकटमोचक प्रवीण दरेकर यांनी त्यांना कडक शब्दात समज दिला आहे. आणि या सगळ्या गदारोळात सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीलाच दांडी मारली आहे. या गैरहजेरीचा अर्थ काय? महायुती तुटण्याच्या मार्गावर आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. वादाची सुरुवात झाली ती मंत्री आणि शिंदे गटाचे फायरब्रँड नेते प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने. पत्रकारांशी बोलताना सरनाईक यांनी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाजपवर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले सरनाईक? यांच्या मते मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरारमध्ये युतीचे निर्णय चांगले झाले आहेत. तिथे सन्मानाने जागा मिळाल्या असतील, पण खरी मेक मारली गेली ती मीरा भाईंदर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये. सरनाईक स्पष्ट शब्दात म्हणाले, मीरा भाईंदरमध्ये आमची फसवणूक झाली आहे आणि तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची फसवणूक झाली आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. फसवणूक जेव्हा सत्तेतील एक सहकारी दुसऱ्या सहकार्यावर फसवणुकीचा आरोप करतो तेव्हा विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. सरनाईक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भाजपला सल्लाही दिला की युतीमध्ये जाताना भाजपसारख्या मोठ्या पक्षाने सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. थोडक्यात काय, तर भाजपने मनमानी केली असाच त्यांचा सूर होता. आता क्रिया झाली म्हटल्यावर प्रतिक्रिया येणारच. सरनाईकांच्या आरोपांवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी अत्यंत सूचक आणि कडक भाषेत उत्तर दिलं आहे. दरेकरांनी सरनाईकांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. दरेकर म्हणाले, आमच्यासारख्या जबाबदार नेत्याने उणे दुणे काढणे योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केलं की जिथे शक्य होतं तिथे आम्ही एकत्रीकरणाचा प्रयत्न केला. जिथे स्थानिक अडचणी होत्या तिथे कदाचित मनासारखं झालं नसेल. पण दरेकरांच्या वक्तव्यातील पुढचा भाग हा थेट इशारा होता. ते म्हणाले, अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचे वक्तव्य करणे महायुतीचे हिताचे नाही. कारण त्यांच्या वक्तव्याला उद्या आमच्याकडून उत्तर आले तर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल. याचा अर्थ सरळ आहे, भाजपने संयम बाळगला आहे, पण जर शिंदे गटाने आरोप थांबवले नाही तर भाजपने जसाच तसं उत्तर देईल. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद होणे म्हणजे थेट पराभवाला आमंत्रण देण्यासारखं आहे. याची जाणीव दरेकरांनी करून दिली आहे. या शाब्दिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण या बैठकीत सर्वात मोठी चर्चा झाली ती अनुपस्थितीची. खुद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला गैरहजर होते. महत्वाच्या निवडणुकीच्या काळात जेव्हा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही अशा वेळी शिंदे साहेबांनी बैठकीला न येणं याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. ही नाराजी आहे का? जागा वाटपात भाजप झुकत माफ देत नाही म्हणून हे प्रेशर टॅक्टिक आहे का? अर्थात सरकारकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्री उदय सामंत पुढे आले. त्यांनी स्पष्टीकरण दिलं की उपमुख्यमंत्री केवळ वैयक्तिक कारणास्तव या बैठकीला येऊ शकले नाहीत. त्यांची प्रकृती किंवा इतर कारण असू शकतात, पण राजकीय जाणकारांच्या मते राजकारणात काहीही योगायोग नसतं. सरनाईकांचा आरोप आणि त्याच दिवशी शिंदेची अनुपस्थिती या दोन गोष्टी जोडल्या तर हे स्पष्ट होतं की पडद्यामागे काहीच बरोबर नाही आहे. जागा वाटपावरून सुरू झालेला हा संघर्ष आता फसवणुकीच्या आरोपांपर्यंत पोहोचला आहे. मीरा भाईंदर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली ही बिघाडी राज्यभरात पसरणार का? आणि भाजप यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी भाजपला परवडणारी आहे का? आणि संजय शिरसाट व सरनाईक बंडखोरीच्या पवित्रात आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं? भाजपने खरोखरच शिंदे गटाची फसवणूक केली आहे की हा जागा मिळवण्यासाठीचा दबाव आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.